तर आता हे जे काही आहे याचं कॅल्क्युलेशन करून आन्सर काढूया आपण किती येतात बघूया. आता कॅल्क्युलेटर नसल्या कारणाने मला स्क्रीनला थोडंसं स्प्लिट करावं लागेल आणि आपण आता काय करूया तर आन्सर काढून बघूया. तो आपला आन्सर होऊन जाईल मध्ये 400 गुणिले 1400 डिवाइड बाय 1 प्लस 1 डिवाइड बाय 1 प्लस डब्बा बाय डब्बा 1 डिवाइड बाय 7500 इकडे आलो इंटू ब्रॅकेटमध्ये जायचं मध्ये जायचं डब्बा बाय डब्बा करायचा 1414.21 डिवाइड बाय खाली 12.5 काय आपलं मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन बाहेर जायचं इथं आलून त्याचा स्क्वेअर केला. किती आला सर स्क्रीनवरती आन्सर दिसतंय PR बराबर 20/97.20 राईट ना 0.28 असं करतात. तर हे जे पण आन्सर आपल्याकडे आहे आता हे तर PR आलं हे काय आलं हे PR आलं परंतु तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे हा न्यूटनमध्ये आहे. 3 घरं जर तुम्ही अलीकडे सरकलात म्हणजे किती हा पॉईंट नाही 7 गेला 9 गेला 8 गेला तर 206.89 हा आपला काय म्हणजे किलो न्यूटनमध्ये आन्सर येते. पण लक्षामध्ये घ्या हा PR आहे तुम्हाला काढायचा आहे सेफ लोड पी सेफ. तर पी सेफ कसं काढणार PR डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. मग 206.89 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी किती 1.5. मग करा बरं किती येईल ते जर आपण करायला गेलो तर किती येते चेक करूया. तर ते येते 206.89 डिवाइड बाय 1.5 1.5. तर त्यात तर आन्सर येते 137.92 137.92 किलोमीटर. दिस इज आवर आन्सर फायनल आन्सर. तर किती आलं 137.92 किलो न्यूटन. तर जे डाटा देत आहे त्याच्यानुसार जायचं तुम्हाला बस.